हरे कृष्ण सर्वांना. हरे कृष्ण. सर्वांना हरे कृष्ण. माताजी, धन्यवाद. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण सर्वांना. हरे कृष्ण. आज आपण आता 6वा अध्याय बघणार आहोत. अध्याय 6वाचं नाव आहे ध्यान योग. हं? हं? आता पहिल्यांदा आपण सर्वांना प्रणाम करू आणि मग वर्गाला सुरुवात करूया. तर गोविंद राधा गोविंद यांना साष्टांग नमस्कार. हे राधा गोविंद मंदिर मंगळुरूचं आहे, जिथून आपण हा रोजचा इस्कॉनचा वर्ग करतोय ना ऑनलाईन. तिथलं हे मंदिरातला फोटो आहे राधा गोविंद. आणि हे आपले प्रभुपाद स्वामी आहेत, ज्यांनी आपल्याला भगवद्गीता शिकवली आणि त्यांनी जी पुस्तकं लिहून ठेवली त्यामुळे आपल्याला हे अप्रतिम ज्ञान मिळत आहे. तर सर्वात प्रथम राधा गोविंदांना नमस्कार. हा भगवद्गीतेचा अध्याय ज्यांनी सोप्या शब्दात समजवला आपल्याला, त्या श्रील प्रभुपाद यांना सादर प्रणाम. आपले इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम. आणि पूजा माताजी, ज्या आपल्या मराठी डिपार्टमेंटच्या हेड आहेत, त्यांनाही सादर प्रणाम. आणि क्षितिजा माताजी, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, त्यांना सादर प्रणाम. आणि तुम्हाला सर्वांना हरे कृष्ण. आज वर्गामध्ये उपस्थित सगळे आहेत त्यांना हरे कृष्ण. आता आपण हे बघूया. अध्याय 6वा, त्याचं नाव आहे ध्यान योग. आता ध्यान योग काय आहे हे आपण आता इथे बघणार आहोत. आता पहिले 6 आपण अध्याय पाहिले, ज्याचे पहिल्या 6 अध्यायाचं काय नाव होतं? कर्मयोग. त्यात काय ज्ञान देत आहेत श्रीकृष्ण? कर्म कसे करावे ह्याचं ज्ञान देत आहेत. मग आजच्या अध्यायाचं नाव काय आहे? ध्यान योग. आणि या चित्रात एक माणूस दाखवलाय की नाही, तो ध्यान करत बसलाय. त्याचे शरीर कसं झालंय बघा, अगदी जीर्ण झालंय. म्हणजे नुसती हाडं दिसत आहेत त्याची, काही त्याच्या शरीरावर मांसच उरलं नाहीये सतत, कारण तो तपस्या करत आहे. आता हे असं ध्यान करायचं म्हणजे एकांतात राहावं लागतं, कुटुंबापासून दूर राहावं लागतं, वनात राहावं लागतं. आणि सत्ययुगात हे शक्य होतं बरं का, त्या काळी ते शक्य होतं. आपण पूर्वी समजून घेतलं होतं की सत्ययुगात माणसाचं आयुष्य कसं असतं, 1,00,000 वर्ष होतं. आणि त्यामुळे ते हजारो वर्ष तपस्या करायचे आणि श्रीकृष्णाला प्रसन्न करून घ्यायचे. दिवस रात्र एक करून हा तप करत असत. त्यांच्या अंगावरती वेली चढायच्या. आणि तुम्ही समजा जर झूम करून नीट पाहिलं ना, तर ह्या व्यक्तीच्या मागे एक तुम्हाला वाघ सुद्धा दिसेल. आता या व्यक्तीच्या डोक्यावर बघा एक पांढरा प्रकाश दिसतोय की नाही, म्हणजे त्याचं काय, परमेश्वराची त्यांचं संधान बांधून होते ते, म्हणजे त्यांचं कनेक्शन होतं परमेश्वराशी. त्यांना ऊन वारा पाऊस सर्व काही ते सहन करायचे, ते पण तपश्चर्येमध्ये, त्यांना काहीही फरक पडायचा नाही. याला म्हणतात ध्यान योग. त्या काळानुसार तसं होतं ध्यान योग. पण आता आपला कुठला आहे युग? तर कलियुग आहे. आता कलियुगात माणसाचं आयुष्य किती आहे? जास्तीत जास्त 100 वर्ष आहे. आणि आपल्याकडे जंगल पण आता उरलेली नाहीत. आणि जिथे जिथे जाऊन आपण हे ध्यान करू शकतो, तिथे प्राण्यांना सुद्धा जागा नाही, मग आपल्याला कुठे जागा मिळणार ना. आणि दुसरं म्हणजे एवढे शूर पण आपण नाही की जंगलात आपण जाऊ जिथे वाघ सिंह असतील आणि तिथे तप करत बसू, एवढं आपल्याकडे तेवढी शक्ती पण नाही. त्यामुळे कलियुगात जी तपश्चर्या सांगितली आहे ही पूर्णपणे अशक्य आहे. ध्यान योग पूर्णपणे अशक्य आहे. आपण हे करू शकत नाही आता या योगामध्ये. मग आता आपण बघूया हा योग आहे का, बघा बरं. आता हा इथे काय दिसतंय फोटोमध्ये तुम्हाला? एक माणूस दिसतोय ज्यांनी आपलं डोकं मातीत घातलंय. तर हे बरोबर आहे का? आपण पूर्वीच्या अध्यायात शिकलो की योग म्हणजे काय, श्रीकृष्णाशी जोडून घेणे, परमेश्वराशी अनुसंधान साधणे, कनेक्शन साधणे. म्हणजे आणि कर्मयोग आणि कर्माद्वारे आपण श्रीकृष्णाशी जोडले जाणार, हे आपण ठरवलं होतं. तर कर्मसन्यास योग म्हणजे काय?
कर्माच्या प्रती त्याच्या जी फळं मिळते ती आपण त्यागून ती फळं आपण श्रीकृष्णांना अर्पण करायची, म्हणजे कर्मसन्यास योग. हो की नाही? पण हे जे दाखवले इथे, हे कुठल्या प्रकारचा योग दिसतोय का? नाही. हा माणूस उगाचच आपल्या शरीराला त्रास देतोय आणि त्यातून काही भक्ती होत नाही. म्हणजे त्याला काही आपल्या भगवद्गीतेमध्ये मान्यता नाही आणि हा काही व्यवस्थित योग नाही. आता पुढचं बघू. हा योग आहे का? नाही. ह्यांनी नुसतं व्यायाम प्रकार केलेला आहे, कुठला एक्सरसाइज केलाय. तर हा काही आपण म्हणतो ते भक्ती योग किंवा ज्ञान योग असं कुठलाच नाही. हम्म. आता हा आहे का योग? तर नाही, हे पण नाही. हे फक्त काही व्यायामाचाच प्रकार एक दाखवलाय. आता इथे काय दाखवलंय? इथे सगळी माणसं ऑफिसमध्ये आपल्या खुर्चीवर बसून काही व्यायाम प्रकार करतायत, काही चेअर एक्सरसाइज करतायत. तर हा पण काही आपण म्हणतो तर योग नाही, म्हणजे भगवद्गीतेत म्हटलंय तो योग नाही. आता इथे वेगवेगळी पुस्तकं आपल्याला दाखवलेत बघा, योगाच्या प्रकारची. पण हा पण आपण म्हणतोय ते योग नाही. आपल्याला अपेक्षित आहे तो योग नाही. मग योग काय आहे बरं? योग म्हणजे भगवंताशी युक्त होणे, भगवंताशी जुळून घेणे. जसे कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग, भक्ती योग इत्यादी. हं? तर आता बघूया आपण. अष्टांग योग म्हणजे काय? 8 अंगांनी केलेला योग म्हणजे अष्टांग योग. यात काय काय असतं? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, समाधी द्वारे कृष्णाशी आपण जोडून घेतो, म्हणजे ते अष्टांग योग त्याला म्हटले आहे. पण तुम्ही जर पाहिलं की हे धारणा, प्रत्याहार आणि समाधी किंवा यम, हे पण खूप अवघड आहेत आणि कलियुगात हे करणं जरा अवघडच आहे. आपण आसन आणि प्राणायाम करून आपली शरीर तर नक्कीच स्वस्थ ठेवू शकतो, पण बाकीच्या स्टेप्स जरा अवघड आहेत. मग आता काय करायचं? आता बघू आपण पुढे. तर ही योग पद्धती आपण करायला तयार आहोत का? नाही, हे अवघडच आहे. आता इथे आपण एक गोष्ट बघू. आता सध्याच्या युगात सर्व अष्टांग योगचे स्टेप्स फॉलो करणं अवघड आहे. पण आपण मन शुद्ध ठेवून गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर आपण जायला पाहिजे. हं? तर आता इथे गुरु काय सांगतायत बघू हं. आपण ही एक अर्जुनाची गोष्ट आहे, ती गोष्ट ऐकूया. हं? तर गुरु द्रोणाचार्य होते ना अर्जुनांचे, पांडवांचे गुरु होते द्रोणाचार्य, आणि कौरवांचे पण ते गुरु होते. जसे ते तुमचे आमचे कसे स्कूल टीचर असतात की नाही, स्कूल टीचर, कॉलेज टीचर असतात, तसे हे पण गुरु होते. आणि द्रोणाचार्य गुरु एक दिवस सर्वांची परीक्षा घ्यायचे ते ठरवतात आणि ते सर्वांना सांगतात की झाडावर एक पक्षी टांगला आहे आणि त्याच्या डोळ्यात तुम्हाला बाण मारायचा आहे, अगदी अचूक बाण मारायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी नेम धरायचा आहे आणि कौरव आणि पांडव यातील सर्वजण एक एक पुढे पुढे येतात की आता आम्ही प्रयत्न करतो, आम्ही प्रयत्न करतो असे ते म्हणतात. तर गुरु विचारतात त्यांना की तुम्हाला नेमकं काय दिसतंय सांगा बरं. तर कोणी सांगतो मला झाड दिसतंय, कोणी सांगतो मला झाडावरची पानं दिसतायत, तर कोणाला झाडावर बसलेले इतरच वेगवेगळे पक्षी दिसत होते. मग अर्जुन पुढे येतो. मग गुरुजी त्यांना विचारतात, गुरु द्रोण त्यांना विचारतात, तुला काय दिसतंय? तर अर्जुन म्हणतो, मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतोय. हम्म. म्हणजे हे ऐकून गुरूंनी अर्जुनाला सांगितलं की तू आता बाण चालव, आज्ञा दिली त्याला, कारण त्यांनी अचूक ओळखलं होतं की कुठे बघायचं आहे आणि कुठे नेम घ्यायचा आहे. कारण त्याचं फक्त लक्ष कुठे असतं? डोळ्यावरती. इतकं कॉन्सन्ट्रेट तो करत असतो आणि फोकस्ड असतो त्याचा, म्हणून त्याला बरोबर सांगतो. आणि गुरु त्याला सांगतात की तू आता बरोबर बाण नेम धरला, नेम धर आणि त्याचा लक्षाचा वेध घे. आणि अर्जुन त्यांच्या परीक्षेत पास होतो. हम्म. आता याचबरोबर आपल्याला माहिती आहे की द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला अर्जुनानेच पाण्यात प्रतिबिंब पाहून माशाचा अचूक अचूक वेध घेतला होता. यावरून आपल्याला समजतं
की अर्जुन किती उत्तम धनुर्धारी आहे आणि त्याच्या अफाट कौशल्याची जाणीव पण होते. एवढेच नाही तर रात्रीच्या अंधारात सुद्धा त्याचा नेम अचूक चालत असे आणि त्यामुळे त्याला काय नाव पडले? गुडाकेश हे नाव पडले. अर्जुनाची एकाग्रता व कठोर परिश्रमाची तयारी यावरून दिसून येते. कोणतेही कौशल्य आपल्याला मिळवायचं असेल ना, तर त्यामागे आपण काय ठेवायला पाहिजे? एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर आपले कठोर परिश्रम पण हवेत. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि एफर्ट्स आर मस्ट. आणि हे दोन्हीच्या बरोबर आपली श्रीकृष्णाची भक्ती पण हवी. पण कुरुक्षेत्रावर जेव्हा कृष्ण रथ मध्यभागी नेतात की नाही, तेव्हा आपण त्या पहिल्या अध्यायात पाहिलं की अर्जुन कसा गोंधळलेला होता. माझे आजोबा तिथे समोर आहेत, गुरु समोर आहेत, मी आता गोंधळून पडलोय, मी त्याच्यावरती कसा मान मारू? आता खरं तर अर्जुन तर एवढा मोठा योद्धा होता, मग तरी तो कसा काय गोंधळला की नाही? तर शत्रूवर हल्ला करून त्याला संपवायचं असतं योद्ध्यानी. पण आता अर्जुन तर योद्धा असून सुद्धा तो गोंधळला. म्हणजे कसं होतं त्याला? त्याच्या मनात किती संभ्रम होता की माझे समोर सगळे गुरुबंधू आहेत आणि मग मी कसं हे करू? आणि मग ते बघून तो धनुष्य खाली ठेवतो, हे आपण पाहिलं होतं, आणि युद्धाला नकार देतो. आपल्या बाबतीत पण असं बऱ्याचदा होतं की नाही, जेव्हा आपल्याला समजा अभ्यासाला बसलेलो असतो आपण, तेवढ्यात कोणीतरी आपल्याला हाक मारतं किंवा खेळायला बोलवतं किंवा म्हणता की चला आपण कुठलं तरी हे सिरियल बघू. मग आपल्या मनाची कशी होते? बेचैनी होते की नाही? आता मी अभ्यास करू का ते टीव्ही बघू, की कोण लोक आले त्यांच्याशी गप्पा मारू? आपल्या अभ्यासातून आपलं मन दूर भटकतं, जरा दूर होतं. म्हणजे आपल्या टार्गेट पासून आपल्या काही गोष्टी कशा दूर होतात. तर भगवद्गीतेमध्ये कृष्ण काय सांगतात? की असा गोंधळ नाहीसा करायला पाहिजे, असा गोंधळ अजिबात नको. आणि अर्जुन, यापुढे तू युद्धाला तयार हो आणि विजयी हो. मी तुला जे सांगतोय त्याच्यावरतीच तू पूर्णपणे लक्ष दे. म्हणजे आपण काय शिकलो की मन जेव्हा आपलं अस्थिर असतं, तेव्हा आपण कोणत्याही एका गोष्टीवर नीट फोकस करू शकत नाही. ती मनाची एक क्वालिटी असते. पण आपलं मन कसं असतं? आपलं ज्ञान काय आपण घेतलंय की मनाला आपण एकत्र करायचं, एकाग्र करायचं, म्हणजे कॉन्सन्ट्रेट करायचं. ते कसं? तर आपण श्रीकृष्णाचं नाव घेतलं, हरे कृष्ण महामंत्र म्हटला, त्याचा जप करायचा, की आपोआप आपलं मन जास्त फोकस व्हायला लागतं आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतं. म्हणजे आपण गोंधळल्यासारखं होत नाही, अभ्यास आपण नीट करू शकतो. आणि अशा परिस्थितीत सुद्धा वेळ वाया जातो कधी कधी आपला परीक्षेच्या वेळेला. तर मनाला आपण समजवायचं की एकाग्र करायला पाहिजे मनाने आणि नीट अभ्यासावर लक्ष द्यायला पाहिजे, तरच आपल्याला उत्तम यश मिळेल. तर आपण अर्जुनासारखा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे मुलांनो. आता कलियुगासाठी आपल्याला हरे कृष्ण जप करायला सांगितला आहे, जो खूप सोपा आहे आणि आपण तो फॉलो करायला पाहिजे, ज्यांनी आपलं अभ्यासातलं इतर कौशल्यातलं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. श्लोक नंबर 34. चंचलम हि मनः कृष्ण प्रमादी बलवद दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरेव सुदुष्करम. अनुवाद. हे कृष्ण, मन हे चंचल, उत्कृंचल, दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे, असे मला वाटते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा अर्जुन काय म्हणतोय की वाऱ्याला एक वेळ आपण कंट्रोल करू शकू, नियंत्रण करू शकू, पण मनाला नियंत्रण करणं किती अवघड आहे. आपलं मन सुद्धा खूप चंचल आहे. अष्टांग योगाच्या पायऱ्या धारणा करणं, ध्यान, समाधी, वायूपेक्षा इतकं चंचल मन आहे, ते कसं काय करणार? मग याला नियंत्रण कसं करायचं, कंट्रोल कसं करायचं? तर धनुर्विद्येत अतिशय तरवेश अर्जुन सुद्धा असं हे म्हणतोय, म्हणजे मनाला कंट्रोल करणं अवघड आहे. तर इथे हा फोटोत काय दिसतंय बघा, हा माणूस आहे की नाही, त्याच्या डोक्यात काय दाखवलंय? डोक्यावर बसलंय एक माकड. ते माकड कसं आहे?
आपल्या अशा मनात हे माकड असतं जे चुळबुळ करत असतं, अगदी अशांत असतं, सारखं हे करू का ते करू, सारखं मनात असे बदल होत राहतात. तर बघा अर्जुन काय म्हणतोय की अशा चंचल मनाला कंट्रोल करणं अवघड आहे. तर आता ते कसं कंट्रोल करायचं आपल्याला पुढच्या श्लोकात हे सांगतायत. आता कृष्ण पुढच्या श्लोकात बघू. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. ज्याने मनाला जिंकले आहे, सॉरी, मन मित्र आहे की शत्रू? ज्याने मनाला जिंकले आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्याच्यासाठी त्याचे तेच मन हे परम शत्रू असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपलं मन जर आपल्या ताब्यात असेल ना तर ते आपला मित्र आहे. म्हणजे इथे हा माणूस दाखवलाय बघा, त्याच्या मनात एक चांगले विचार येत आहेत आणि एक वाईट विचार येत आहेत आणि हे सगळ्यांच्याच मनात होत असतं. हं? तर आता बघा, समजा तुमच्या शाळेला सुट्ट्या लागल्यात, आपण एक उदाहरण घेऊ. तुमच्या शाळेला सुट्ट्या लागल्यात आणि तुम्ही ठरवलं काहीतरी मला नवीन शिकायचंय, जसं की मला पोहायचा क्लासला जायचंय, पोहायचं शिकायचंय. हा, तर पोहण्याचा क्लास सकाळी लवकर असतात. मग तुम्ही काय म्हणाल की आता मला सकाळी लवकर उठायचं म्हणजे मी अलार्म लावणार. आणि सवय होईस्तवर आपण काय करतो, अलार्म वाजला की मन जरा म्हणतं की जरा 5 मिनिटं झोपतो, एवढा लवकर कसं उठणार, 5 मिनिटं झोपतो आणि मग परत उठतो. म्हणजे काय होतं तेव्हा, पोहण्याचा क्लास आपला बुडून जातो की नाही. म्हणजे हे चुकीचं आहे, म्हणजे आपण मनाच्या कंट्रोलमध्ये गेलोय, मन बरोबर नाही सांगत आहे त्या वेळेला. पण आपण आपल्या मनने जर असं गोष्ट करायला सांगितली की नाही नाही, आपण मनाला सांगितलं नाही वेळच्या वेळेलाच आपण उठलं पाहिजे, आपण व्यवस्थित क्लासला जायला पाहिजे लवकर उठून, तर म्हणजे मन आपला मित्र होईल. ते अलार्म वाजल्याबरोबर आपण जर लगेच उठू देत आहे, तयारी कर म्हणताय, तर नवीन गोष्टी शिकायला मदत करताय, तर ते मन आपला मित्र आहे. म्हणजे आपलं मन आपल्या ताब्यात ठेवून आपण प्रगती नक्की करू शकतो. तर आता बघा इथे कसं प्रत्येक गोष्टीच्या दोन उदाहरणं असतात. समजा एक हे रॉकेट आहे, त्यांनी ते युद्धात वापरलं जाऊ शकतं. पण हे जर एरोप्लेन आहे त्यांनी आपण कशासाठी वापरतो, एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी. म्हणजे हे दोन, म्हणजे एक चांगली बाजू पण आहे, एक वाईट बाजू पण आहे. नंतर इथे आग लागली आहे बघा, तर समजा ही खूप रानावनात आग लागली असेल तर किती नुकसान होतं ना. पण तेच घरात आपल्याला जेव्हा गॅस पेटवतो तेव्हा पण आग लागते, पण ती उपयुक्त असते. म्हणजे दोन्ही गोष्टी असतात प्रत्येकाच्या बाजूला, एक चांगलं असतं एक वाईट असतं, हे आपण विचार करायला पाहिजे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. सर्वोत्तम योगी कोण आहे? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहू कौंतेया, चंचल मनाला संयमित करणे निसंशय अत्यंत कठीण आहे, पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. ज्याचे मन उच्चृंखल आहे त्याला आत्मसाक्षात्कार होणे कठीण आहे, परंतु ज्याचे मन संयमित आहे आणि जो योग्य साधनांद्वारे प्रयत्न करतो त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे, असे माझे मत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे आपण आता बघूया की सर्वोत्तम योगी कोण आहे. तर कृष्ण काय सांगतात की योग्य अभ्यासाद्वारे आणि अनासक्तीने आपण मन कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. कशी कंट्रोल करायची ते ते सांगतात. अनासक्ती म्हणजे काय, आपली जी मनात तीव्र इच्छा असते, तीव्र मोह असते, ते सोडणं. ही म्हणजे आता माझ्या मित्रांनी समजा एक खूप सुंदर आईस्क्रीम आणलाय, पण माझा दात तर दुखतोय, मग मी काय करू, मला खूप मनात नाही इच्छा की आईस्क्रीम खायची, पण माझा दात दुखतोय तर मी नाही काय, खाऊ की नको, खाऊ की नको, आपल्या अशा मनात येतो विचार. पण तेव्हा आपण त्या आईस्क्रीम खायचं टाळायचं, म्हणजे अनासक्ती ठेवायची त्या आईस्क्रीम साठी. त्याचा तो अर्थ आहे, म्हणजे कंट्रोल करायला बघायचं. आणि आपला दात समजा ठीक झाल्यानंतर की मग आपण खाऊ शकतो की नाही. म्हणजे ह्याला म्हणणं अटॅचमेंट सोडणं किंवा अनासक्ती.
तर प्रयत्न आणि अभ्यास करून आपण हा मोह सोडला तर आपलं चंचल मन कसं होईल, आपल्या ताब्यात येईल. बघा, तुम्ही मनावर ताबा ठेवला नाही तर मग काय होईल, तर मन आपल्याला वाईट मार्गावर सुद्धा नेऊ शकते बरं का. अगदी नकोशा गोष्टी पण आपण करू लागू. अशा वेळेला मनाला निग्रहाने सांगायचं की ही योग्य गोष्ट नाही आणि चांगली गोष्टच फक्त करण्याची आपली जबाबदारी आहे. म्हणजे आपल्या मनावर ताबा मिळवायचा, की आपण सवय लावून घ्यायची. म्हणजे मन म्हटलं तर पटकन तसं वागायचं असं नाही. योग्य की अयोग्य आहे ती गोष्ट, हे आपण नीट विचार करायचा आणि मग ठरवायचं ती गोष्ट करायची की नाही. कारण मन आपल्याला भरकटू शकतं. चंचल असल्यामुळे भरपूर अभ्यासानेच आपण मनावरती ताबा मिळवू शकतो. आता इथे कसं दाखवलंय बघा, हे मनाच्या मागे वाहत गेला तर आत्मसाक्षात्कार होणे कठीण आहे, पण योग्य साधनाद्वारे प्रयत्न करतो त्याला यश मिळते. आपण पूर्वी पाहिलं होतं भगवद्गीतेमध्ये कोणते 5 विषय आहेत: ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. हम्म तर अध्याय भगवद्गीते 2 मध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये आपण हे पाहिलं होतं. तर ईश्वर कसं आहे, ईश्वर सगळ्यात वर आहे. त्याच्यानंतर जीव आहे, जीवच्या नंतर प्रकृती आहे, प्रकृतीच्या नंतर काळ आहे आणि कर्म आहे. तर आपण जास्तीत जास्त वरती बघायचा प्रयत्न करायचा, म्हणजे हायर लेवलला. आता इथे तुम्ही एक बघा, एक सेकंद. हा, तर इथे तुम्ही पाहिलं की तुम्हाला दिसेल की ही एक शिडी आहे. हम्म त्या शिडीला काय म्हणतात, योगा लॅडर, योग लॅडर म्हणतात. आता सर्वात वर ती कोण आहेत, श्रीकृष्ण आहेत. हा, आता आपण कुठे आहोत, आपण खाली आहोत, अगदी खाली. हम्म आधी कर्मयोग आहे, मग ज्ञानयोग आहे, मग अष्टांग योग आहे, अष्टांग योग आणि मग भक्ती योग आहे. आणि सगळ्यात वरती आहेत कृष्ण. म्हणजे या शिडीने आपण चढून वरती जायचंय आणि कुठे जायचंय, श्रीकृष्णाकडे. हम्म तर आता कर्मयोगाने आपण प्रवास करून तुम्ही अंतिम चढत 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 वर गेलात की पोचणार कुठे, तर श्रीकृष्ण भक्ती योगाकडे पर्यंत आधी पोचणार आणि भक्ती योगाकडनं श्रीकृष्णाकडे पोचणार. समजा तुम्ही ज्ञान योगाने गेलात वर चढत चढत, तर अंतिम चरणी कुठे तुम्ही पोचणार, भक्ती योगालाच. आणि भक्ती योगाकडून आपण श्रीकृष्णाकडे पोचणार. अष्टांग योगाने तुम्ही जर वर प्रवास केलात तर तुम्ही कुठे जाणार, भक्ती योगाकडे. आणि भक्ती योगाकडून आपण श्रीकृष्णाकडेच पोचू. म्हणजे अंतिम चरण काय आहे, भक्ती योग आहे. आणि भक्ती योगातूनच आपण श्रीकृष्णाकडे जाऊ शकतो. तर एकदा तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, ही खूप इम्पॉर्टंट आहे. योग लॅडर म्हणतात त्याला, योगाची शिडी. श्रीकृष्णाशी जुळून घ्यायचा योग आणि त्याच्यावरनच चढून जायची आपली ही शिडी आहे. आता पुढचा बघूया. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी हरे कृष्ण. हरे कृष्णा, हरे कृष्णा. आणि सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो. तो सर्वश्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हे रासलीलेचे चित्र आहे बर का. इथे बघा बरं, श्रीकृष्ण प्रत्येक गोपीच्या बरोबर विस्तारित रूपाने आहेत बर का. म्हणजे वेगवेगळ्या रूपात आहेत ते. आणि प्रत्येक गोपी बरोबर तुम्हाला कृष्ण दिसतच आहेत, पण सगळ्यांची कशी मुवमेंट वेगवेगळी आहे बर का. हे कोणीही करू शकतं का, नाही. फक्त श्रीकृष्ण भगवंत आहेत म्हणून तेच करू शकतात बर का. त्यांनी प्रत्येक गोपी बरोबर वेगवेगळी रासलीला केली आहे. आणि या सर्व गोपी होत्या ना, त्या अंतःकरणापासून श्रीकृष्णाचं चिंतन करायच्या, कृष्णाच्या प्रेममयी सेवा करायच्या आणि कृष्णाशी पूर्णपणे जोडलेल्या होत्या. म्हणून त्याच सर्वश्रेष्ठ योगी आहेत असे मानले जाते. तर या ज्या गोपी होत्या ना, तर आधीच्या जन्मात ते सगळे ऋषीमुनी होते बर का, ज्यांना श्रीकृष्णाची भेट करायची होती.
पण काही काळांमुळे काही कारणामुळे त्याची भेट झाली नाही श्रीकृष्णाशी. पण श्रीकृष्णाने त्यांना वचन दिलं की पुढच्या जन्मी, भगवंतानी वचन दिलं की पुढच्या जन्मी मी नक्की तुमच्या बरोबर राहील. आणि ते सगळे ऋषी आता गोपी स्वरूपात या जन्मात आलेले होते. आणि त्यांना काय म्हणतात, सर्वश्रेष्ठ योगी आहेत त्या. कारण त्यांनी तन मन धन पूर्णपणे श्रीकृष्णाला अर्पण केलंय. म्हणजे आपण जर असं कृष्णाच्या चिंतनात राहिलो, नियत कर्म करत बरं का, आपलं नुसतं ध्यान म्हणजे श्रीकृष्णाचा जप करायचा सतत असं नाही. आपलं नेहमीचं रोजचं काम तर करायचंच, पण ते करता करता सुद्धा आपण कृष्णाचं नाव मनातल्या मनात घेऊ शकतो. की काय होईल, कृष्ण ही कायम आपल्या सोबत राहतील. जसे हे सर्व कृष्ण दिसतायत सर्व गोपींच्या बरोबर, तसेच ते आपल्या बरोबर सुद्धा सतत राहणार आहेत. हा. हम्म. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्लोक 52. कृते कृते यद्वा यतो विष्णुं त्रेतायां यजतो मखेह द्वापारे परिचर्यायां कलो तत्तरी कीर्तनायत. अनुवाद. हे राजन, सत्ययुगात विष्णूंचे ध्यान करून, त्रेतायुगात यज्ञ करून आणि द्वापार युगात परमेश्वराच्या चरण कमळांची सेवा केल्यास जे फळ मिळते, तेच फळ कलियुगात फक्त हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन केल्याने प्राप्त करता येते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर या श्लोकात काय म्हटलंय की सत्ययुगात खूप कठोर तपश्चर्या करून विष्णूचे ध्यान करून विष्णूचे ध्यान केले जात होते आणि विष्णूंना प्राप्त केले जात होते. मग त्रेतायुगात काय होतं, यज्ञ करून विष्णूंना प्राप्त केले जायचे. आणि द्वापार युगात परमेश्वराच्या चरणाची सेवा करून जे फळ मिळायचं ते ते पण खूप अवघड होतं. पण आता कलियुगात ते किती सोपं झालंय. आपल्याला फक्त हरे कृष्णाचा जप करायचा आहे, म्हणजे श्रीकृष्णाचा जप करायचा आहे, भगवंताचा जप करायचा आहे. आणि जप करण्याला खूप 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 महत्व आहे. बघा किती सोपं केलंय की नाही. आपल्यासाठी फक्त हरे कृष्ण मंत्र म्हणत राहायचा आहे आता आपल्याला. कुठे जायला नको, याला घरातला घरात सुद्धा पण आपण करू शकतो. गेलो तर जमलं, तुम्हाला जमलं तर मंदिरात जाऊन तुम्ही करू शकता. आणि याचा उल्लेख आहे श्रीमद भागवतम मध्ये. हे ज्ञान आपण घेतोय ना, तर आपण आता जप करायला आपण सुरुवात करायला पाहिजे. आपण काल पाहिलं होतं जप कसा करायचा. माळ घेऊन तुम्ही जप करा, नाहीतर तुमची कामं करता करता सुद्धा मनात प्रभूंचं स्मरण करा, भगवंताचं स्मरण करा. आता इथे बघा, हा फोटोत काय दिसतंय आपल्याला, एक लिफ्ट आहे आणि एक स्टेअरकेस आहे. तर या चित्रात तुम्हाला काय दिसतंय, पहिल्या चित्रात दिसतंय आपल्याला लिफ्ट आणि दुसऱ्या चित्रात जिना दिसतोय. म्हणजे आता समजा खूप उंच बिल्डिंग आहे, तर जिनानी चढत चढत वर जायला किती वेळ लागेल ना, आणि खूप दमछाक पण होईल. पण तेच आपण जर लिफ्ट मध्ये बसून वरती गेलो तर खूप पटकन होईल की नाही. आता समजा तुमची बिल्डिंग खूप खूप उंच आहे आणि खाली तुम्ही उभे आहात, तर तुम्हाला थेट समजा गच्चीत जायचं असेल अगदी टॉप फ्लोअरला, तर तो आपण काय करणार, आपण जिना चढून जाणार का पटकन लिफ्टनी जाणार? तर सांगा बरं, तुम्ही काय करू शकाल, तुम्ही काय कराल सांगा बरं. मी जाणार. लिफ्टनी जाणार की नाही, बरोबर. तसंच आहे आपल्या आध्यात्मिक जग, बरोबर. तर तसंच आहे आपल्या आध्यात्मिक जगात सुद्धा. जर आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप केला ना, तर पटकन आपण श्रीकृष्णाकडे पोहोचू शकू. हा जप आपल्याला श्रीकृष्णापर्यंत पोहोचवणार आहे, कारण तो खूप सोपा पण आहे आणि श्रीकृष्णाला पण तो जप फार आवडतो. आणि कलियुगात हा जप अत्यंत सुलभ आहे, म्हणजे किती सोपा आहे. अगदी लिफ्ट सारखा आहे, कमी कष्टात अधिक फळ देणारा. आणि बाकीचे मार्ग आपण पाहिले आधीच्या ह्याच्यामध्ये की अष्टांग योग वगैरे इतर ते किती अवघड आहेत. तर सर्वात सोपा जप जप आहे, नामस्मरण आहे आणि अगदी सोपं सुलभ आहे.
आणि बिन पैशाचा मार्ग आहे, तुम्ही हे नक्की करू शकता. हम्म. तर व्हॉट इज मंत्र? मंत्र म्हणजे काय? तुमच्या मनावर जे कंट्रोल करतं, जे शब्द कंट्रोल करतात, जे तुम्हाला देवाशी भक्ती करायला मन आपलं वळवतात, ते मंत्र. हम्म. आता हा पंचतत्व मंत्र आहे, जो आपण प्रथम म्हणावा, म्हणजे आपला जप करण्याच्या सुरुवातीला, आणि मग आपण जप करायला सुरुवात करावी. येथे सर्व आचार्य आपल्याला दाखवलेत, आपण हे पाहिले होते, सगळे आचार्यांना आपण प्रणाम करायचा आहे. जर आपल्याला जपात काही समजा चूक झाली तर ते आपल्याला सांभाळून घेतात. तर सर्वांनी एकत्र म्हणा आहे हा जप. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. आणि मग आपण हरे कृष्ण मंत्रला नंतर सुरुवात करायची. म्हणजे या मंत्राचं किती महत्व आहे बघा. म्हणजे समजा आपल्याकडनं काही चूक झाली तरी हे सगळे जण आपल्याला त्या सांभाळून घेतात. आता पुढचं बघू आपण. इथे श्रील प्रभुपाद दिसतात आपल्याला, जे हरे कृष्ण महामंत्र म्हणण्यात अ, पूर्णपणे रममाण झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांचे अनुयायी सगळे संकीर्तन करतायत. एकट्याने पण आपण हा मंत्र म्हणू शकतो, किंवा सर्वात मिसळून पण आपण म्हणू शकतो. सर्वांनी एकत्र म्हटलं की काय म्हणतात? संकीर्तन. एकट्याने हे एकट्याने करतात आणि हे संकीर्तन आहे. त्याचबरोबर ते वाद्य पण वाजवतायत, नाचही करतायत आणि आनंद घेतायत. आता जपाचे लाभ काय काय आहेत ते बघूया. सगळ्यांनी एकत्र जप केल्याने कसे त्यांचे चेहरे कसे दिसत आहेत बघा, प्रफुल्लित आहेत, आनंदात आहेत, हसरेत, आणि आपली चिंता आणि तणाव पण सगळं निघून जातं, पूर्ण मुक्ती मिळते, आपल्याला मनशांती मिळते. इथे बघा बरं, सगळ्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद दिसतोय, आणि छान तालवृद्ध वापरून तालासुरात सगळे गातायत, म्हणतायत, वाद्य वाजवतायत आणि आनंद घेतायत मुख्य कीर्तनाचा. हा खरा आनंद आहे. छान तुम्हाला दिसतायत ना, सगळे कसे वाद्य वाजवतायत, त्यांनी मनशांती पण लाभते, आणि हाच खरा आनंद आहे. त्यातून आपल्याला परमानंद मिळतो. ईश्वर भक्तीची किती आनंद उपभोग घेत आहेत सगळे, हे आपल्याला असं दिसतंय. आणि हे आपल्या डोळ्यासमोर राहिलं की आपल्यालाही तसं करावं असं वाटतं. आता हे वेगवेगळे शास्त्रीय संदर्भ दिलेले आहेत, की या ग्रंथामध्ये पण तेच सांगितलंय की चैतन्य चरित्रामृत आहे, नारायण संहिता आहे. या पवित्र ग्रंथामध्ये सुद्धा नामस्मरणाचं खूप महत्व सांगितलं आहे, आणि आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, आणि आपण नामस्मरण करायला पाहिजे, म्हणजे जप करायला पाहिजे. आधी कलियुगात काय सांगितलं की फक्त जप करण्याला पूर्णपणे महत्व आहे. कलीच्या युगात लोकांचं भगवंताचा पवित्र नामाचा जप करावा, हे आपल्याला सांगितलेलं आहे. सर्व वैदिक साहित्याच्या मध्ये शोध घेतल्यानंतर हरे कृष्णाचा जप करण्याच्या तुलनेत या युगात दुसरं काहीच धर्म श्रेष्ठ नाही असं सांगितलंय उपनिषदात. आणि इथे शास्त्र संदर्भ अजून श्रील प्रभुपाद काय सांगतात भगवद्गीतेमध्ये, पुढचा जो तुम्ही अध्याय शिकाल 10वा, तेव्हा आपल्याला समजेल. 10.25 मध्ये यज्ञानाम जपयज्ञोस्मी, म्हणजे श्रीकृष्ण या श्लोकात सांगतात की सर्व यज्ञांमध्ये तुम्ही कीर्तन करा, जप करा, कारण ते हे सर्वोत्तम आहे. हा जप सर्वात श्रेष्ठ आहे, म्हणजे श्रीकृष्णाचा जप सर्वात श्रेष्ठ आहे. आणि आपण ते पुढच्या अध्यायामध्ये हे बघूयाच. म्हणजे सगळ्या यज्ञांमध्ये श्रेष्ठ यज्ञ कुठला? जपयज्ञ हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे सगळे शास्त्र संदर्भ दिलेले आहेत. इथे म्हटलंय त्यांनी चैतन्य चरित्रामृतामध्ये, हरे नाम हरे नाम कैवलम, कलौ नास्ते एव नास्ते एव नास्ते एव गती अन्यथा. म्हणजे आपल्याला
भगवंताचं नाम घेण्याच्या पलीकडे दुसरं आपण काही करू शकत नाही, हे त्यांनी 3 वेळा ठासून सांगितले की भगवंताचा जप करणे या व्यतिरिक्त कोणताही मार्ग नाही. तुम्हाला श्रीकृष्णाकडे जर पोचायचं असेल तर जप हा एकमेव मार्ग आहे. हम्म. आता कलियुग जो आहे ना तो आपल्या बरेच दोषांनी भरलेला आहे, पण या युगाचा एक चांगला गुण आहे, तो म्हणजे फक्त श्रीकृष्णाचा जप केल्याने व्यक्ती भौतिक बंधनातून मुक्त होतो आणि कृष्णाच्या बरोबरच्या भक्ती मार्गामध्ये प्रगती करू शकतो. म्हणजे हा मार्ग किती सोपा आहे, फक्त आपण ते केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. हे सगळे शास्त्र संदर्भ आपल्याला दिलेले आहेत. आता डूज ऑफ चॅन्टिंग म्हणजे जप करण्याची योग परिस्थिती काय आहे, काय प्रकारे करायला पाहिजे. प्रत्येक नावाचा वेगवेगळा उच्चार करावा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हम्म असा नीट व्यवस्थित उच्चार करायला पाहिजे. थोडा मोठ्याने जप करावा आणि मोजून जप करण्यात येतो. म्हणजे आपण काय करायचं, मोजायची गरज नाही. हातात माळ घेतली की आपोआप मोजलं जातं. तसा जप करायचा आपण. आता पुढचं याच्यात काय दाखवलंय आपल्याला? हम्म आदरपूर्वक, भक्तिपूर्वक आणि एकाग्रतेने जप करावा. कोणत्याही दिशेला आपण बसून जप करू शकतो. असं काही नाही की कुठे अमुक एक दिशेलाच करायचं. श्रीकृष्णाचा जप कुठल्याही दिशेला चालेल, फक्त आपण ते मनापासून करायला पाहिजे. आता जप करण्याच्या वेळेला बंधन नाही, काही नाही, कधीही तुम्ही करू शकता. स्नान करूनच मग जप करायला पाहिजे असंही काही नाही, आधी केलं तरी चालेल. हे पण चालेल. आता काय करायचं नाही ते सांगतायत की महामंत्राच्या केवळ एकच भागाचा जप करू नये आणि जपमाळेवरती कृष्णमणी म्हणजे मेरुमणी सोडून मग त्याच्यावर जप करू नये, ते सोडून मग आपण जपाला सुरुवात करायची. आता जप करण्याचे फायदे काय आहेत? पापांच्या परिणामापासून मुक्ती होते. सर्व आपण पापांपासून मुक्त होतो. आपला चिंता तणाव नाहीसा होतो. आपल्याला मनशांती मिळते, प्रबोधन मिळते. आणि लोक काय म्हणतात बघू. आता हे परदेशातले सगळे खूप इम्पॉर्टंट लोक आहेत. इस्कॉन संस्था आहे, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, श्रील प्रभुपादांनी सुरू केलेली. आणि हे सगळे कृष्ण भक्त आहेत. कृष्ण भावनामृत चळवळीशी हे जगभरातून जोडलेले आहेत. आणि इतर देशातील हे सगळे नामांकित व्यक्ती आहेत आणि इस्कॉनशी जोडलेले आहेत. तर परमेश्वराची अस्तित्वाची अनुभूती त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने घेतलेली आहे. तर हे जॉर्ज हॅरिसन काय म्हणतात, ते एक मोठे संगीतकार होते बर का. बीटल्स ग्रुपमध्ये त्यांचा बँड होता. आणि अल्बर्ट फोर्ड, फोर्ड मोटर्सचे कंपनीचे पण संस्थापक आणि मालक आहेत. ते पण काय म्हणतात, कृष्णाच्या जपाने माझ्या आयुष्यावरती आमूलाग्र बदल झाला, खूप बदल झाला. नंतर हे काय म्हणतायत की मी जेव्हा भक्ती सुरू केली, श्रीकृष्णाची भक्ती सुरू केली, इटलीचे हे डिझायनर आहे, ते जपामुळे काय झालं, मी देवाच्या जवळ गेलोय, पोचलोय असं मला आता वाटतंय. नंतर हे मफतलाल ग्रुपचे ते एन डी देसाई आहेत, ते पण सांगतायत की मी अ, माझा अत्यंत आत्मविश्वास खूप वाढला आणि शांतीपूर्वक मी हे सगळं पार करू शकलो. शिवाय आपण अजून पुढचे बघूया. हा, हे इथे आहे मफतलालांचं. नंतर ही पण एक मॉडेल आहे, ती म्हणते की मला श्रीकृष्ण ची माहिती मिळाल्यावर, मी जप सुरू केल्यावर मला प्रचंड आनंद मिळाला. आणि ती एक मॉडेल होती तिकडची, पण तिच्या आता पेहरावामध्ये पण किती छान बदल झालाय बरं, बघा बरं. आपल्यासारखी साडी नेसते ती आणि ड्रेसच्या पद्धतीमध्ये पण तिने खूप बदल केला आहे आणि जपाचा ती परमानंद घेतला आहे तिने. हम्म नंतर पुढचे आहेत ते
हे म्हणतात की माझ्या आयुष्यात हरे कृष्ण महामंत्र जप केल्याने आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुधारला आणि मग मी इतर भक्तांशी सुद्धा जोडले गेलो. परदेशी आर्मी ऑफिसर ब्रूस सांगतायत हे. सर्वांना काहीतरी फायदा होतोय की नाही, आपल्याला दिसतोच आहे. आता पुढच्या ह्याच्यात बघू बरं. तर हे काय सांगतायत, डेव्हिड वुल्फ म्हणून आहेत ते. अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये ते प्रोफेसर आहेत. आणि ते सांगतात की मी जेव्हापासून जप करू लागलो तेव्हापासून माझ्यातला चांगुलपणा वाढला आणि तमोगुण कमी झाला, ताणतणाव पण कमी झाला. प्रत्येक व्यक्तीमध्ये असा सकारात्मक बदल चांगला होत आहे, ज्याची सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, ही नोंद करायला पाहिजे. नंतर हे अजून एक सांगतात, प्रिंटिंग एक्झिक्युटिव्ह ते म्हणतात की मला ताण आला तर मी सर्वात पहिल्यांदा काय करतो, तर मी हरे कृष्ण जप सुरुवात करतो. मनातलं सगळं जे निगेटिव्ह गोष्टी आहेत ते निघून जातात. मी कामावर फोकस करू शकतो आणि माझी शरीराची बॅटरी चार्ज झाल्यासारखी अशी मला वाटते. आता या पण मिसेस सॅली आहेत, त्या म्हणतात की मी नर्वस झाले तर मी जपाने माझ्या मनाला शांतता मिळते आणि मी बारीक सारीक गोष्टींमध्ये त्रास करून घेत नाही. त्याचबरोबर हे रमेश लाल आहेत, ते म्हणतात मला खूप मानसिक शांतता लाभली जप केल्यामुळे. तर आता असे हे सगळे लोकांचं आपण ऐकलं की किती त्यांना छान फायदा होतोय. आपण पण असा फायदा करून घेतला पाहिजे. आता भारताबाहेरच्या देशातील लोक सुद्धा सांगतायत त्यांची मतं, की तेही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं आहेत. जपाने त्यांच्या सर्व जीवनावर किती सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह प्रभाव पडला आहे. कोणाला शांती लाभली आहे, कोणाला उत्तम प्रगती लाभली आहे, कोणाचा तणाव नष्ट झाला आहे आणि कोण एकाग्रतेने काम करू शकतो. आता त्याची शक्ती, मनाची शक्ती वाढली आहे. वाईट सवयी काहींच्या निघून गेल्या, एकटेपणा कमी झाला. असे वेगवेगळे छान छान अनुभव सगळ्यांना मिळाले आहेत, प्रत्येकांना. मग सर्वांना काहीतरी फायदा झालाच आहे की नाही महामंत्रांनी. पण हा जप प्रत्येकाने सातत्याने ठेवला पाहिजे, चांगले रीतीने प्रत्येकाने ठेवायला हवा. इथे प्रभुपाद काय आपल्याला सांगतात की अनर्थ वृत्तीबद्दल ते आपल्याला सांगत आहेत. हे पण खूप महत्वाचं आहे बरं का. म्हणजे नीट ऐका बरं का. आपण लहानपणी कसं बाळ अवस्थेत असतो, घर आई वडील या सोबत असतो. पण जसे आपण मोठे होत जातो तसं तुमचं जग विस्तारतं, तुम्हाला मित्र भेटतात, इतर तुम्ही क्लासला जाता तिथे अजून मित्रमंडळी भेटतात. कोणाला चांगल्या सवयी असतात, कोणाला नाही. म्हणजे आपली संगत कशी पाहिजे, आपण खूप सांभाळून ठेवलं पाहिजे. आपले कोण मित्र आपण चूज करायचे हे सांभाळून विचार करून घेतलं पाहिजे. कोणाला काही वाईट सवयी नाहीत ना, कोणाला व्यसन चोरी अशा काय वाईट चालीरीती नाहीत ना इतर मुलांमध्ये, ते आपल्याला जळायला नको ना, नाही तर आपण आपलं मन खराब व्हायचं त्यामुळे. मग कोणाची संगत ठेवायची हा आपण नीट विचार करायला पाहिजे. तर काय करायला पाहिजे, आपण भक्तांची संगत ठेवायला पाहिजे, हुशार मुलांची संगत आपण ठेवायला पाहिजे. आपल्याला श्रीकृष्णाची कृपा आणि दृष्टी हवी आहे ना. मग आपण समाजाचा उत्तम घटक व्हायचा आहे. म्हणून आपल्या मनुष्याचा जन्म मिळाला आहे, तो आपण सत्कारणी लावायचा आहे. श्रीकृष्णाची भक्ती करत उत्तम काम पण आपण करायचे आहे. आपण एक आदर्श व्यक्ती होऊ शकतो आणि इतरांना पण आपण असा भक्तीचा सल्ला दिला पाहिजे. आपण जेव्हा हे हरे कृष्ण जप करतो ना, तेव्हा आपली मनातली भीती पण निघून जाते बरं का. ताणतणाव निघून जातो, मोठे लक्ष आपण साध्य करू शकतो. मन कसं एकाग्र होतं आणि परमानंदाची अनुभूती येते आपल्याला. शिवाय आपल्यामधलं प्रेम वाढतं, दया पण आपल्याला मनात राहते, असे दैवी गुण पण आपण जोपासतो. आणि आपलं हृदय कसं होतं, स्वच्छ आणि निर्मळ होतं. आपली चेतना वाढते, म्हणजे आपली पॉवर वाढते आणि हळूहळू आपली भक्ती मार्गामध्ये आपली प्रगती होते. म्हणजे आपण वरवर, ते मगाशी आपण शिडी पाहिली ना, वर चढत जातो. तर कृष्णाजवळ आपण लवकरात लवकर जाऊ शकतो. म्हणजे नम्रता, कृतज्ञता, सहनशीलता, क्षमाशीलता हे चांगले गुण सातत्याने आणि चांगल्या संगतीने आपल्यामध्ये पण येतात. तसेच आपण इतर लोकांना पण असे चांगले गुण देतो. तर इथे प्रभुपाद सांगतात की व्यसनी किंवा वाईट चालीरीतीच्या मुलांमध्ये
आपली उठबस नको, आपण त्यांच्यापासून लांब राहायला पाहिजे. आपण कोणाशी मैत्री करतो हे आपण विचारपूर्वक बघायला पाहिजे, नीट विचार करायला पाहिजे. आणि भक्तांशी, मंदिरातील आचार्यांशी या संगतीत आपण राहायचे आणि आपण भक्ती मार्गात आपण जास्तीत जास्त प्रगती करायची. हम्म. आता इथे हा आपला अध्याय संपत आलाय, पण एक आपण गोष्ट बघणार आहोत. आणि गोष्ट ऐकायची ना आपल्याला, एक छान ऐकायची का सगळ्यांना गोष्ट? हा, हो. बर. आता इथे आपण एक गोष्ट बघूया. अर्जुनाची गोष्ट आहे. त्याला पशुपतास्त्र म्हणजे खूपच भारी अस्त्र होतं ते. ते कसं मिळालं त्याची कथा आहे बर का. हम्म. तर महाभारताच्या युद्धात पांडवांना विजय तर हवाच होता. तर विजय मिळवून देण्यासाठी अर्जुनाने भगवान शिवाला प्रसन्न करायचं ठरवलं, की मी आता शिवाला प्रसन्न करायचं आणि त्यांच्याकडून एक खूप महत्वाचं अस्त्र मिळवायचं. मग अर्जुनाने काय केलं, शिवाला प्रसन्न करण्याकरता हिमालयात गेला आणि तीव्र तपश्चर्या करू लागला. अर्जुन एका पायावर उभा राहिला. हम्म. आणि एका पायावर उभा राहून तपश्चर्या करायला लागला. शिवाय तो जेवण पण खूप थोडंसं घ्यायचा, अगदी हातावर मावेल एवढंसच जेवायचा. आणि खूप तन मन धन भक्ती आणि एकाग्रता करून तो भक्ती करायला लागला. त्याचा गहन तपश्चर्याच्या लहरी संपूर्ण विश्वात उमटल्या. हम्म. आणि अर्जुनाची ही अफाट शक्ती ओळखून भगवान शिव त्याच्या शौर्याची आणि नम्रतेची परीक्षा घेण्यासाठी त्याने ठरवलं. शंकराने ठरवलं की आता आपण अर्जुनाची परीक्षा घेऊ. मग त्यांनी काय केलं, शंकर भगवानांनी एक शिकारीचा रूप घेतलं. मग ते काय करतात शंकर भगवान, त्याची परीक्षा करण्यासाठी ते येतात. आणि देवी पार्वती सव पृथ्वीवर येतात. कुठल्या रूपामध्ये? एका शिकारीच्या रूपामध्ये. त्याला किरात म्हणतात. त्या किराताचा वेश धारण करून ते येतात. आणि त्याच वेळी अर्जुनाच्या ध्यान लागलेलं असतं. त्याच्यामध्ये व्यत्यय आणण्यासाठी त्याच वेळी काय करतात, कौरवांनी सुद्धा पाठवलेला असतो एक असुर. आणि तो असुर कसा असतो, तो रानडुकराच्या रूपात असतो. हे मध्ये दाखवले ना ते रानडुकर, अशा रूपात ते रानडुकराच्या रूपात ते असुर पाठवतात. कोण पाठवतात? कौरव. हम्म. तर कौरवांना वाटतं की आपण अर्जुनाचं जी ध्यानधारणा आहे ती आपण भंग करावी. मग अर्जुनाला काय करतो, त्याच्याकडे धनुष्य बाण तर असतंच. तो त्या रानडुकरावरती बाण मारतो. पण त्याचबरोबर तो शिकारी असतो ना, त्याने सुद्धा, म्हणजे शिकारी कोण, शंकर शिकाऱ्याच्या रूपात आलेले असतात बरं का. भगवान शंकर असतात ते शिकारीच्या रूपात असतात. ते सुद्धा त्याच वेळेला नेम धरतात आणि त्या रानडुकराला मारतात. त्या श्वापदाला कोणी मारलं, यामध्ये या दोघांचा जरा भांडण होतं. म्हणजे हा अर्जुन असतो आणि हे शंकर भगवान असतात. पण अर्जुनाला माहिती नाही की हे शंकर भगवान आहेत, कारण की ते वेगळ्या शिकारीच्या रूपात आलेले असतात. मग त्यांच्यामध्ये जरा युद्ध होतं की कोणी नेमकं त्या रानडुकराला मारलं. मग आपण मग त्यांची खूपच शारीरिक युद्ध पण होतं, कुस्ती पण झाली त्यांच्या दोघांच्या मध्ये, म्हणजे अर्जुन आणि त्या शिकारीच्या मध्ये. मग सर्व प्रशिक्षण घेऊन सुद्धा शिकारीने अर्जुनाला पूर्णपणे निष्प्रभ केलं बर का. म्हणजे त्या शिकारीने अर्जुनाला हरवलं या फाईट मध्ये. मग काय होतं, हे बघा, हे किती मोठं युद्ध होतं त्या शिकारी आणि अर्जुनाच्या मध्ये. आणि मग काय होतं, अर्जुन म्हणतो की आता त्या अर्जुनाच्या लक्षात आलं की मी काही ह्याच्यावरती जिंकू शकणार नाही, तो हारत येतो हे त्याच्या लक्षात आल्यावर अर्जुन लढाई थांबवतो. आणि मग विचार करतो की मी आता शंकराची प्रार्थना करतो आणि शंकर मला काहीतरी शस्त्र देतील आणि मग मी या शिकाऱ्याला मारेल. मग शंकराची प्रार्थना केली. तिथे त्यांनी काय केलं, एक छोटंसं मातीचं शिवलिंग तयार केलं आणि त्या शिवलिंगाला फुलं अर्पण केली. आणि त्याला काय आश्चर्य दिसलं
की आपण ही शिवलिंगाला जी फुलं अर्पण करतोय ना, ती त्या शिकारीच्या पायावर जाऊन पडतायत. परत इथे 2-3 फुलं त्यांनी शिवलिंगाला अर्पण केली आणि परत ती फुलं कुठे जात आहेत, तर शिकाऱ्याच्या पायाशी जाऊन पडलेली दिसत आहेत. हे अर्जुनाला मग नंतर लक्षात आलं की हा शिकारी नसून ते प्रत्यक्ष शंकर भगवान आहेत. हे त्याला जाणवलं आणि साक्षात शिवच आहेत हे त्याला लक्षात आलं आणि त्यांनी लगेच शरणागती पत्करली आणि शंकराच्या ते पाया पडले. अर्जुन शंकराच्या पाया पडले आणि मग त्यांनी त्याला, एक सेकंद आपण एक मागे घेऊया. आणि मग तेव्हा शंकरांनी त्याच्यावरती प्रसन्न झाले. शंकर भगवानांनी पाहिलं की अर्जुनाची भक्ती, शौर्य आणि अखेरची नम्रता पाहून शंकर भगवान प्रसन्न होतात आणि शिव आणि पार्वती आपले खरे रूपात प्रकट होतात. आणि मग त्यांनी अर्जुनाला पशुपतास्त्र प्रदान केलं. हे खूप मोठं अस्त्र असतं. त्याला प्रदान केलं आणि त्याला ताकद दिली. त्यामध्ये संपूर्ण सृष्टीचा नाश करण्याची शक्ती आहे आणि त्याचा वापर क्षुद्र शत्रूंवरती करू नये असं सुद्धा शंकरांनी सांगितलं. आता नंतर मग महाभारत युद्ध झालं. मग तेव्हा काय झालं, तेव्हा अर्जुनाने वापरलं का हे शस्त्र? नाही बर का. तर विश्वातील सर्वात शक्तिशाली शस्त्र होतं हे. त्याच्याजवळ असूनही, म्हणजे अर्जुनाजवळ असूनही अर्जुनाने कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये पशुपतास्त्रचा प्रत्यक्षात कधीही वापर केला नाही. आणि त्यांनी शिवांनी धडा सांगितला होता ना, की संयमाचा धडा दिला होता. हे त्यांनी लक्षात ठेवलं आणि आपली शक्ती केव्हा वापरायची, केव्हा नाही हे जाणलं होतं अर्जुनाने योग्यपणे. आणि ह्या शहाणापणामुळे त्यांनी खरी शक्ती कशात आहे, बुद्धीत आहे आपली खरी शक्ती, हे ओळखलं. पण जरी हे शस्त्र मिळालं त्याला, तरी त्यांनी त्याचा वापर केला नाही आणि संयमाने राहिला अर्जुन. ही महत्वाची गोष्ट आहे. तर हे आपण इथे शिकायला पाहिजे की अर्जुन कसा होता. जरी खूप त्याला ज्ञान होतं, खूप उत्तम योद्धा होता तो, तरी तो संयमी होता. तर संयमाने राहणं हे पण खूप महत्वाचं आहे. हे आपण या गोष्टीतून शिकलो. म्हणजे आपण काय करायला पाहिजे, आपण या धड्यामध्ये शिकलो की आपण जपाला सगळ्यात जास्त महत्व द्यायला पाहिजे. इथे आपण पाहिलं ना गोष्टी सुद्धा, अर्जुन तिकडे वनात जाऊन सुद्धा ध्यान धारणा करत होता आणि एका पायावर उभा राहून ध्यान करत होता शंकराची, आणि त्यामुळे त्याला ते अस्त्र मिळालं. तर आपल्याला जीवनामध्ये सफल होण्यासाठी आपण जास्तीत जास्त हरे कृष्ण मंत्राचा उपयोग करूया आणि म्हणूया, जप करूया आणि त्याचा आनंद घेऊया. हरे कृष्ण. प्रभूजी, तुम्ही शेवटचा श्लोक घेता का? प्रभूजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हा, शेवटचा श्लोक घेता का? हो, घेऊयात, पण एक थोडा वेळ आहे तर तुम्ही ते टिळकचं सांगितलं होतं काल. हा, तुम्ही सांगा ना. सांगा. हो, सांगा. थोडा वेळ, जरूर. एक मिनिट द्या फक्त हो, मला. जरूर सांगा. आणि तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन केला तरी चालेल, हो हो मुलांना दिसेल. हा. हो हो, अगदी अगदी. हो हो. मी शेअरिंग स्टॉप करू का? हो. हा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हरे कृष्ण. सर्वांना सादर प्रणाम. सादर प्रणाम. दिसतंय तुम्हाला सर्व? हो, दिसतंय प्रभूजी. नाही, आधी ठेवला होता तसा ठेवा. हा, आता बरोबर आहे. नाही, आता नाही, आता बरोबर आहे. नाही, आता तिरका झालाय. हा, असंच दिसतंय? ठेवा. असा बरोबर आहे. ओके. तर आपलं इस्कॉन हे गौडीय वैष्णव परंपरेत आहे.
परंपरा मानतं. असे 4 प्रकारचे संप्रदाय आहेत. तर प्रत्येक संप्रदायाचे वेगवेगळं टिळक चिन्ह आहे. टिळक म्हणजे आपण जो टिळा लावतो त्याचं चिन्ह आहे. तर मी तुम्हाला एक गौडीय वैष्णव परंपराचं कसा टिळा लावतात तेच दाखवतो आता. आणि हे खाली असं एक टिंब देतात. आता हे जे वरच्या 2 रेषा आहेत ना, त्या रेषांना भगवान विष्णूंचे चरण कमळ म्हणतात. आणि खालचं जे पान आहे त्याला तुळशी पान म्हणतात. तर मी एक शेअर करतो तुम्हाला. वेगवेगळ्या संप्रदायाचं कसे कसे हे आहे ते. दिसताय तुम्हाला? हो प्रभूजी. हा, तर याच्यात हा जो ऊर्ध्व पुंड्र तिलक म्हणतात आपला जो आहे तो, आणि प्रत्येक रामानुज संप्रदाय, मध्व संप्रदाय, गौडीय वैष्णव संप्रदाय असेच वेगवेगळे टिळक आहेत. आणि त्याच्यामध्ये शैवचं पण आहे, शाक्य पण आहेत. असे जवळजवळ 10 प्रकारचे टिळक आहेत. तुम्हाला पाहिजे हा स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही. म्हणजे म्हणजे आपल्याला जर टिळक काढायचा असेल, लावायचा असेल तर तो आपण अशा प्रकारे लावू शकतात. आणखी एक त्याला पद्धत आहे की जेव्हा आपण आपल्याकडे म्हणजे मोल्ड नसेल लावायचा, तर आपण काय करू शकतो, आपण एक पूर्ण टिळक असं पूर्ण एक रेषा मारून घ्यायची आणि मधला जो पोर्शन आहे तो पुसून टाकायचा आणि फक्त दोन्ही साईडला 2 लाईन राहतात. आणि जनरली अशीच पद्धत योग्य आहे. जे खरे वैष्णव आहेत, म्हणजे जे मंदिरांमध्ये राहतात, त्यांच्याकडे मोल्ड वापरत नाहीत. ते स्वतः फक्त आपल्या जे मध्यमा बोट आहे ना, त्याच्या शेजारची जी हे आहे, करंगळी जवळचं जे बोट आहे त्याच्याने ते असं लावतात. आणि मग दोन्ही साईड मधल्या साईडचं पुसून काढतात आणि खाली तुळशीचं पान म्हणून एक टिंब देतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी छान माहिती सांगितली तुम्ही. हरे हो, कृष्ण. समजलं सर्वांना? हो हो हरे हो कृष्ण. हो हो हो. चालेल. प्रभूजी, हा तुम्ही आता शेवटचा श्लोक घ्या. हो हो. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. प्रभुपाद भक्ति वेदांत स्वामी शिला प्रभुपाद की जय. जय. हरे कृष्णा कृष्ण 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 हरे हरे हरे, हरे, हरे हरे राम राम हरे हरे राम, राम 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 हरे राम हरे. हरे हरे. सर्वांनी अनम्यूट व्हा आणि प्रभूजींबरोबर म्हणा सगळ्यांनी हरे कृष्ण महामंत्र. हरे कृष्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आणि हरे कृष्ण असं सर्वांना. हरे कृष्ण. आणि असं आपण म्हणताना दोन्ही हात वर करायचे असतात. त्याचा अर्थ असा आहे की आपण भगवान श्रीकृष्णांना शरण गेलो आहोत आणि आपण तो मंत्र म्हणत आहोत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे धन्यवाद. कृष्ण. सादर प्रणाम. सादर प्रणाम.